इंग्लिश खत्म कर इंग्लिश में संभवूया ना इंग्लिश अरे नाही हिंदी मी आणि निखिलला ज्या प्रोजेक्टमध्ये आलो तर निखिल ऑलरेडी हॅड अ ग्रुप माझ्याकडे पहिलेच ग्रुप होता आणि ते लंच वगैरे राहायचं आणि नंतर मी एकटाच होतो श्वेता वेगळे हे वेगळे नंतर निखिल आणि मी एकटे आम्ही जायला लागलो त्याचा ग्रुप सगळा गेला नंतर निखिल एकटा झाला निखिल एकटा झाला मग मी एकटा होतो आम्ही दोघे एकत्र लंच झालो तर निखिलला मी जेव्हा ओळखायला चालू केलं तर निखिल एकदम पर्टिक्युलर माणूस परफेक्शनिझम म्हणतो आपण 1ला लंच 3ला कॉफी 5ला स्नॅक्स त्या टायमाला मला हे काम करायचं त्या टायमाला ते काम करायचं म्हणजे एकदम पर्टिक्युलर माणूस की काही झालं तरी मला 3ला चायला जायचंच आहे 3 सव्वा 3 कॉफीला जायचंच आहे तर एकदम त्या कॉफीवर जाण्याचे डिबेट्स तर निखिल आणि माझे विचार कधीच एक नव्हते निखिल एकदम म्हणजे खूप मोठे मोठे विचार निखिलचे आणि त्यात तो मला सांगायचा की हे असं असं आहे एक म्हणायचं की ठीक आहे जाऊ द्यायचे असेल ते असेल तो पॉलिटिकल बोलायचा की अरे असं असं असलं पाहिजे आपल्या देशात असं असलं पाहिजे आणि माझा असं असायचा की होईल रे ठीक आहे छान आहे आणि निखिल आणि मला कधी वाचायचं अशी आवडत नव्हती तर निखिल नेहमी ब्लॉग्स वगैरे लिहायचे मी वाचायचा खूप प्रयत्न केला की आपण वाचूया ब्लॉग्स सुरुवात करायचो मी पण एंड नाही व्हायची असं वाटतं की ठीक आहे आता खूप छान लिहिलेलं आहे निखिल एकदम म्हणजे अल्टिमेट पण मेल्स मला खूप वाचायला लागायचे फ्रेटमध्ये तर तेव्हा मला कळालं की निखिल ॲक्सिलेंट म्हणजे मेल लिहिणार म्हणजे हॅवियरपासून क्लायंटपासून एव्हरीवन वॉज इम्प्रेस्ड की हाऊ गुड इज निखिल म्हणजे खास एकदम म्हणजे असं फ्रेंडशिप नंतर आमची अशी डेव्हलप झाली की आउटसाईड ऑफिस ऑल्सो वी स्टार्टेड मीटिंग म्हणजे आम्ही इकडे इकडे फिरायला वगैरे कुठे मूवीज शॉपिंग कारण आम्ही दोघं एकटेच नाही हे खोटं होतं ते एकटा आहे पण म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे तर निखिलच्या आणि असं म्हणतो आपण शाळा सुटल्यावर काही फ्रेंड्स राहतात कॉलेजमध्ये काही फ्रेंड्स म्हणतात की एकदम बेस्ट फ्रेंड आणि ते आपण लाईफ लॉंग कधीही नेहमी असं तसा निखिल आणि म्हणजे वी आर रिअली मतलब माझ्यासाठी तर निखिल खूप म्हणजे ऑफिसचा जर असं म्हणा की तुझा फ्रेंड कोण ऑफिसमध्ये त्यावेळेस आहे की निखिल इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड म्हणजे एकदम ब्रदरसारखं ट्रीटेड की म्हणजे प्रोजेक्टमध्ये समजवणार आणि ही आस्क मी की तुला काम करायचं आहे का प्रोजेक्टमध्ये जास्त काय ते म्हणालं की नाही मी खूप अगोदर काम केलेलं आहे जेव्हा काम येईल ना तेव्हा सांग मला सगळं खूपच जास्त गरज असेल तर मला घेईन तरी त्यावेळी पण इंटरेस्ट दिला की ठीक आहे म्हणजे एकदम स्लोली ही टूक मी अप वगैरे तर आणि भरपूर काय शिकवलं सुद्धा की हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे सो थँक्स फॉर एव्हरीथिंग जास्त काही बोलू शकत